दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नाशिकमध्ये जन आक्रोश बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरात सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात तसंच महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर ही रॅली काढण्यात आली। ही रॅली इंदिरानगर येथील अशोका हॉस्पिटल जॉगिंग ट्रॅक इथून सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन शहरातील विविध मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालय CBS इथं पोहोचली। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळाला। घोषणाबाजी करत सहभागी महिलांनी विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। रॅलीच्या समारोपावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। संबंधित प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी केली। मी सगळेजण रणरणच्या उन्हामध्ये आल्या। पुढच्या वेळेसपासून आपल्याला आपला आवाज मोठा करायला लागेल। मी तर म्हणेन असा कोणी आरामखोर समोर दिसला मुलीवर बलात्कार करतोय त्याला तुडवा रस्त्यावरती कायद्याचं काय ते नंतर आपण कोर्टामध्ये बघू त्याला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते। बोलो भारत माता की, भारत माता की। तसंच धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली। दरम्यान या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त वाढवण्यात आला होता। या रॅलीच्या माध्यमातून महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय। पुरी यांनी केली। जय श्रीराम। माझं नाव हर्षाताई ठाकूर आहे। मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे। आज नाशिकमध्ये जे प्रकार घडलाय जिहादच्या नावाने ज्या हिंदू मुलींना आमचं टार्गेट केलं जातंय कॉर्पोरेट जिहाद, ह्यामध्ये काही महिलांना असं सांगितलं गेलंय की तुम्ही जर तुम्हाला जर गरोदर राहायचं असेल, तुम्हाला जर मूल बाळ पाहिजे असेल तर तुम्ही अजमेर दर्गाला जा आणि इस्लाम पद्धतीनं पूजा पाठ करा। हिंदू धर्मामध्ये ठेवलंय काय असं आमच्या महिलांना सांगितलं गेलंय। हिंदू महिलांवरती अत्याचार केलाय, बळजबरीनं त्यांचं धर्मांतरण करून त्यांना गोमांस खाऊ घातलेलं आहे। प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी, ह्या नाशिक भूमीमध्ये चाललंय काय? आज सखल हिंदू समाज रणरागिणी आज रस्त्यावरती उतरल्यात न्याय मागायसाठी। मला एकच कळत नाहीये, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन एवढं शंड झालंय का की हिंदू धर्माचा वारंवार अपमान करतोय। हिंदू धर्माच्या नावानं वोट खाणारे आज ह्या सगळ्या जिहाद्यांवरती गप्प बसलेले आहेत। आज अमरावतीमध्ये एका जिहाद्याने त्याच्यासोबत 2 जिहादी आहेत, ह्यांनी 350 व्हिडिओ आमच्या हिंदू मुलींचे बनवले। 180 मुली ह्याने लव जिहादामध्ये फसून त्यांचं धर्मांतरण केल्या। काही तर मुलींनी गेल्या वर्षी सुसाईड पण केलं। ह्याचा पण आता काही दिवसानंतर खुलासा होईल। ह्याचं घर पाडण्यात येत आहे त्या जिहाद्यांचं। म्हणजे प्रत्येक वेळेस हिंदू धर्माला टार्गेट का केलं जातंय? आज हिंदू धर्म सुरक्षित नाही, आज हिंदू मुली सुरक्षित नाहीयेत, आज हिंदूंच्या जागा सुरक्षित नाहीये। आज प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन थकलोय। आज धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज फक्त तुम्हाला आता हात जोडून कळकळीची विनंती आहे। आता आम्हाला न्याय देण्यासाठी आणि आमच्या मुलींना न्याय देण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे महाराज। धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।